ग्रामीण भागातील सिमेंट रस्ते जोडण्याच्या मुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री यांच्या घोषणा कागदावरच लोकवर्गणीतून रस्ते ग्रामीण जनतेची शोकांतिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 1000 लोकसंख्या असलेल्या गावातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असून त्यासाठी 18,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची घोषणा केली। तर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुसज्ज रस्ते मिळावेत यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागाला जोडणारे 10,000 किलोमीटर पर्यंत व्हाईट टॉपिंगचे सिमेंट रस्ते तयार करणार येणार असल्याची घोषणा केली। मात्र ग्रामीण भागातील लोकांना लोकवर्गणीतून रस्ते करण्याची वेळ आली असून एकंदरीतच शासनाच्या घोषणा व योजना केवळ कागदावरच राबविले जात असून वस्तुस्थिती वेगळी असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी बोलून दाखवली। बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील सरपंच विश्वंभर गिरी यांनी महाजनवाडी ते बोरखेडे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामपंचायत मार्फत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। ऐकूयात त्यांच्या प्रतिक्रिया, काय म्हणणं आहे त्यांचे ते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेमध्ये घोषणा करताना ज्या गावामध्ये 1000 लोकसंख्या आहे त्या गावामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येतील आणि यासाठी तब्बल 18,000 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची घोषणा केली होती। मात्र आपण पाहतोय बीड तालुक्यातील महाजनवाडी या गावामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता आहे। 3-4 वेळा थातूर मातूर मात्र दुरुस्ती केली जाते। दरवर्षी पावसाचे खड्डे पडतात, ग्रामस्थांना त्रास होतो। शेवटी सरपंचांनी या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत हा रस्ता दुरुस्त करण्याचा, खड्डे बुजण्याची सुरुवात केलेली आहे। म्हणजे एकंदरीतच मुख्यमंत्री यांनी मोठमोठ्या घोषणा केल्यात, मात्र वास्तवात परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे। कमीत कमी ग्रामीण भागातल्या लोकांना मूलभूत रस्त्याची सुविधा द्यावी अशी आमची मागणी। हा रस्ता महाजनवाडी ते बोरखेड हा पंतप्रधान योजनेतून रस्ता आहे आणि या ठिकाणी या रस्त्याला पाठीमागे 2-3 वेळेस थातूर मातूर दुरुस्ती केलेली, कारण दुरुस्ती करून सुद्धा डांबरीकरण केलेलं होतं। पण ज्या वेळेस आम्ही गाववाले प्रत्येक वेळेस त्यांना दुरुस्ती करताना विचारणा केली असता ते म्हणतात खड्डे बुजायचं काम आहे फक्त, आम्ही दुसरं काही करू शकत नाहीत। कारण ह्या मार्गावर माझा दुग्ध व्यवसाय भरपूर प्रमाणामध्ये आहे, कारण पूर्ण बाजार हाट आम्हाला निंबाणीसला या मार्गावरूनच जावं लागतं आणि 2-4 वेळेस त्यांना कल्पना सुद्धा दिली आणि तसं ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन सुद्धा त्यांना दिलेलं आहे, तरी सुद्धा त्यांनी कुठलाही मनावर प्रशासनाने घेतलेलं नाही। त्या कारणाने आज मी ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम करत आहे।